मानसिक टेन्शनमध्ये काय सांगणार तुमचं बाळ दगावलंय जावडे हॉस्पिटलला, काय जावडे हॉस्पिटलमध्ये आमचं बाळ दगावलं होतं. तिथं डॉक्टरांनी त्याला ऑपरेशनला घेतलं. 7 ते 7:15च्या दरम्यान आमचा बाळा गेला. तिथं त्यांनी आम्हाला तिथंच गेलेला होता बाळ. त्यांनी आम्हाला निरामय हॉस्पिटलमध्ये सांगितलं की तुमचा बाळ गेलेला आहे. कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट होतं तुमचं बाळ? जावडे हॉस्पिटल. परिस्थिती काय होती? परिस्थिती एकदम खराब होती. माझ्या डोळ्यासमोर माझं बाळ जात होतं. ती सांगायचे, भुलवाडी मॅडम होती प्राजक्ता जावडे म्हणून, ती आली होती. ती म्हणायची बाळ असंच करतं, भूलमध्ये हेच करतं तेच करतं. आता पहिले हे माझ्या बाळासोबत घडलेलं होतं आणि भुसावळ खडकीचे जे बाळ होतं, मी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही तुमच्या बाळाला उठवा, माझ्या बाळाला काहीतरी झालेलं आहे, तो शुद्धीमध्ये आलेला नाही आहे, असं मी त्यांना पूर्वकल्पना दिली होती. बरं, तुम्ही जावळे हॉस्पिटलमध्ये तुमचं बाळ जे ते कशासाठी ॲडमिट केलं होतं, नेमकं काय प्रॉब्लेम? त्याच्या पायाचा त्याला चालता येत नव्हतं. 8-10 महिन्यापासून आमची ट्रीटमेंट तिथं चालू होती. त्यांनी सांगितलं होतं की आता 18 तारखेला आपण त्याचं ऑपरेशन करू, असं सांगितलं होतं. आपण त्याला काय काय ट्रीटमेंट देणार आहे ते पण सांगितलं होतं. ते बोलले होते की लेझरनी कट करून आपण त्याच्यात इंजेक्शन सोडून त्याला पाटा बांधून देऊ. इंजेक्शन कुठून आणणार होते ते इंजेक्शन ते फॉरेनवरून आणणार होते असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. ऑपरेशन कोणी केलं? साधारण किती फी होती त्या इंजेक्शनाची? इंजेक्शनाची आणि पूर्ण ऑपरेशनची फी सांगितली होती त्यांनी आम्हाला 50,000. बरं, हे जे इंजेक्शन होतं, हे इंजेक्शन दिलं ते कोणत्या डॉक्टरांनी दिलं आणि कुठलं होतं? राजीव निर्वाणी म्हणून पुण्याचे तिथं डॉक्टर येतात, त्यांनी हे इंजेक्शन दिलं. आणि ही घटना तुमची कुठल्या तारखेला आणि कधी घडली? ही घटना 18 तारखेला संध्याकाळी 7 ते 7:15च्या दरम्यान घडली. मग तुम्ही याची कुठे नोंद, पोलीस कुठे तक्रार वगैरे का नाही केली? ते तक्रार की असं आम्हाला वाटलं की आपला बाळा वीक होता म्हणून आम्ही त्याच्याकडे म्हटलं आपला बाळा वीक आहे म्हणून गेला असेल. पण जेव्हा आम्हाला माहिती पडलं की भुसावळ खडकीचा जो बाळ होता तो पण गेला, तेव्हा आम्हाला शॉक बसला. तेव्हा आम्हाला समजलं की डॉक्टरांनीच त्याला काहीतरी केलेलं आहे. बरं, हेच तुझं नाव? माझं नाव जयंत नरेंद्र पाटील. तुम्ही काय मागणी करणार आहे? मी अशी मागणी करणार आहे की डॉक्टरांना मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी आणि हर्षवर्धन जावडे, प्राजक्ता जावडे आणि राजीव निर्वाणी या तिघांना शिक्षा व्हावी ही माझी अशी इच्छा आहे.